इगतपुरी त्र्यंबक तालुक्यातील पाणी टंचाई आणि जलजीवन भ्रष्टाचार प्रकरणी एल्गार आक्रमक. प्रशासनाच्या विनंतीनुसार उद्या बैठक, आंदोलन तूर्त स्थगित. दोन्ही तालुक्यात विकासाचा गवगवा करून निवडणुका लढवणारे नेते कुठे आहेत? भगवानमध्ये. इगतपुरी नामा न्यूज. अनेक धरणे पायथ्याशी असताना महिलांना हंडाभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. पाण्याच्या योजना असूनही नसल्यासारख्या असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडवण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या शेकडो महिला आणि आंदोलक मंत्रालयावर धडक मारायला इगतपुरी रेल्वे स्थानकावर पोहोचले. मात्र पाणीपुरवठा अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानमध्ये यांनी प्रतिनिधींसोबत संवाद साधला. सर्व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उद्या बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. त्यानुसार आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. या बैठकीत समाधान न झाल्यास मंत्रालयावर कोणालाही न सांगता धडक मारून आंदोलन करू असा इशारा भगवानमध्ये यांनी दिला आहे. इगतपुरी त्र्यंबक तालुक्यात विकासाचा गवगवा करून निवडणुका लढवणारे नेते स्वार्थात मग्न असून त्यांच्या मर्जीतील व्यक्ती आदिवासी लोकांच्या जीवनावर मलई खात आहेत, असा आरोप यावेळी भगवानमध्ये यांनी केला आहे. गेल्या काही वर्षात संबंधित लोकप्रतिनिधी फक्त ठराविक व्यक्तींच्या व्यक्तिगत विकासासाठी कार्यरत असल्याने महिलांच्या डोक्यावरचा हंडा त्यांना दिसणार नाही, असा टोमणा सुद्धा श्री मध्ये यांनी मारला. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या सर्व कामांची चौकशी करावी. योजनेतून वगळलेले आदिवासी पाडे योजनेत समाविष्ट करावे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. पाणी टंचाईच्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत. वैतरणा नदीतून जलजीवन योजनेसाठी पाणीपुरवठा करावा. ह्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. उद्याच्या बैठकीत पाणी टंचाई, जलजीवनचा भ्रष्टाचार, ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून कारवाई आदीबाबत विचार केला जाणार आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.